दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. 4 जागांवर आप तर 3 जागांवर काँग्रेस लढण्याची शक्यता. देशभरात सीबीआयचे 30 ठिकाणी छापे. मुंबईसह यूपी, बिहार, राजस्थान, हरियाणातही कारवाई. यामध्ये जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यासह निकटवर्तीयांवरही छापेमारी. मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीचं समन्स पाठवलं गेलं. अरविंद केजरीवालांना हे 7वं समन्स पाठवलं गेलंय. सोमवारी चौकशीसाठी पाचारण करण्यात आलंय. सोमवारी तरी केजरीवाल चौकशीसाठी उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर 2 न्यूक्लिअर पॉवर प्लांटसोबत 60,000 कोटींच्या योजनांची भेट देणार. संध्याकाळी वाराणसीत पोहोचणार. चंदीगडमध्ये आज शेतकरी नेत्यांची बैठक. पुढच्या रणनीतीवर चर्चा होणार. सरकार शेतकऱ्यांशी चर्चेला तयार. दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय 2 दिवस स्थगित केला असल्याची शेतकरी नेते पंधेरी यांची माहिती. 3 मार्चला राज्यभर रास्ता रोको करणार. आजपासून 3 मार्चच्या रास्ता रोकोची तयारी करा. मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. सगळ्या जिल्ह्यांमध्ये 3 मार्चला दुपारी 12:30 ते 1 दरम्यान रास्ता रोको आंदोलन केलं जाणार. त्यामुळे 3 मार्चला दुपारी होणारे लग्न सोहळे संध्याकाळी करा. मनोज जरांगेंचं आवाहन. बारसकर त्यांच्या गावातील महिलांवर अत्याचार करतात असा आरोप त्यांच्यावर आहे. मनोज जरांगेंचं वक्तव्य. महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाचा राजीनामा. संचालक मंडळानं राजीनाम्याचं पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवलं. महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक. महानंद डेअरी केवळ गुजरातला चालली नाही तर त्यासोबत मुंबई अदानींना विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. फडणवीस मुंबईचा सौदा करतायत. शिंदे आणि अजित पवारांमध्ये हा सौदा थांबवण्याची हिंमत नाही. संजय राऊतांची सरकारवर टीका. महानंद प्रकल्प गुजरातला देत असल्याची आमच्यावर टीका होतीये. मात्र काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय. माहिती न घेता आरोप केला जातोय. महानंदवरून विरोधकांच्या टीकेला दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं उत्तर. ज्यांच्या दिव्याखाली अंधार त्यांनी आम्हाला शिकवू नये. कोणत्या पक्षनिष्ठेच्या तुम्ही गप्पा मारता. विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना टोला. महाविकास आघाडीच्या पक्षात एकवाक्यता आहे. आम्हाला काहीही करून भाजपची हुकुमशाही मोडून काढायची आहे. 27 तारखेला आमची बैठक असून त्यावेळी जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल. संजय राऊत यांची माहिती. जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना साधेपणानं राहण्यास आणि वागण्यास सांगितलं. म्हणजे मोदींप्रमाणे गरिबीचं ढोंग करा असं सांगितलं. मोदींचे सगळे मित्र कोट्यधीश आहेत. संजय राऊत यांची जेपी नड्डा यांच्या वक्तव्यावर टीका. आपण घेतलेला निर्णय कायदेशीर. आपल्यासमोरील पुराव्यांच्या आधारावर आपण निर्णय दिला. आपल्यावर टीका करण्यापेक्षा माझ्या चुका दाखवा. संजय नार्वेकरांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवस बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दुपारी चिखली, मोताळा आणि संध्याकाळी 6 वाजता जळगाव, जामोदमध्ये जनसंवाद सभा. त्यानंतर उद्धव ठाकरे शेगावी मुक्काम करणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट विदर्भाच्या मैदानात. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं 23 फेब्रुवारीला रामटेकमध्ये एकदिवसीय शिबिर. 6 जिल्ह्यातील 1500 पदाधिकारी शिबिरात सहभागी होणार. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्याचा दुसरा दिवस. आज सायन कोळीवाडा इथल्या संमेलनात लाभार्थ्यांशी संवाद साधणार. मुंबईतल्या प्रत्येक घटकापर्यंत भाजपचा पोहोचण्याचा प्रयत्न. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इस्लामपूरमध्ये उद्या महायुतीमधील सगळ्या घटक पक्षांची शेतकरी कामगार परिषद. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वतीनं परिषदेचं आयोजन. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत या परिषदेला उपस्थित राहणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे वाराणसी दौऱ्यावर. वाराणसी मंदिरात पूजेसाठी उपस्थित राहणार. जेपी नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जेपी नड्डांची बैठक. बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा. भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती होती. जेपी नड्डांच्या हस्ते मुंबईमध्ये 17 पुतळ्यांचं अनावरण. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्यांचा समावेश. कार्यक्रमाला फडणवीस, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबियांची मागणी कधीच नव्हती. हिंदू हृदय सम्राट आणि स्वातंत्र्यवीर या 2 उपाधी त्यांच्यासाठी खूप मोठ्या आहेत. नड्डांच्या भेटीनंतर रणजित सावरकरांचं वक्तव्य.
चंद्रकांत पाटील यांची अमरावतीतील सांस्कृतिक महोत्सवाला उपस्थिती. मूकबधिर विद्यार्थ्यांचं नृत्य पाहून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोरिओग्राफरला चक्क हातातलं घड्याळ भेट दिलं. तसंच बुलिदान राठी अपंग विद्यालयाला 5 लाखाच्या मदतीचीही घोषणा केली. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा 5 मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व सेवा कराची 2.5% रक्कम राज्य शासनातर्फे तातडीनं परत करावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आढावा बैठकीत निर्देश. बारामतीमध्ये ESICच्या 200 बेड्सच्या रुग्णालयासाठी MIDC मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आढावा बैठकीत निर्देश. पब्समध्ये ड्रग्ज मिळतात. पुण्याची ओळख उडता पंजाबसारखी होतीये म्हणून विद्येच्या माहेरघरात हुक्का पार्लर पब संस्कृती बंद व्हावी. आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. 4,000 कोटींचे ड्रग्ज सापडणं म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश. धंगेकरांचा पोलिसांवरही आरोप. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थकांमधल्या गोंधळानंतर एकतर्फी कारवाई होत असल्याचा खासदार विनायक राऊत यांचा आरोप. राऊत यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची भेट घेऊन निष्पक्षपणे कारवाई करण्याची मागणी केली. राजन साळवी यांची पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात आज सुनावणी. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. समृद्धी महामार्गालगत लवकरच म्हाडाची परवडणारी घरं होणार. महामार्गालगत भूखंड घेण्याच्या म्हाडाच्या हालचाली सुरू. मार्च अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे म्हाडाचे आपल्या 5 प्रादेशिक मंडळांना निर्देश. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील 1500 रामभक्त, भाजप पदाधिकारी आणि कारसेवक विशेष रेल्वेनं अयोध्येला रवाना. खासदार सुनील मेंढेंनी हिरवा झेंडा दाखवला. समुद्रामध्ये सुरू असलेल्या JSW कंपनीच्या कामामुळेच रत्नागिरीतल्या जयगड किल्ल्याच्या बुरुजाला तडे. पंचांचा JSW कंपनीवर आरोप. लवकरच कारवाईचाही निर्णय घेणार. सहली दरम्यान 1ली ते 3रीतील मुलींशी गैरवर्तनाच्या आरोपांप्रकरणी ठाण्यातील शाळाबाहेर पालकांचा मोठा जमाव. शाळा प्रशासनाची बदली करण्याची पालकांची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.